Good morning, friends. Today we are going to see some MCQ on average speed and average velocity. So let's start. First question is: a cyclist travels 30 km east in 1 hour. A cyclist start 30 km 30 kilometers in east direction in 1 hour. 30 km in 1 hour, and then 40 km west. Then 40 km west. 30 plus 10, 40 km west in 2 hours. What is the average velocity? First, we have to find out the displacement. Displacement equal to final position. Final position minus initial position. Final position minus initial position. Final position किती आहे त्याची? बघा त्याची फायनल पोझिशन ही आहे. त्याची फायनल पोझिशन ही आहे किती? -10. आणि इनिशियल पोझिशन ही आहे त्याची, इथून स्टार्ट केलं होतं ना, त्यामुळे इनिशियल पोझिशन ही 0 आहे त्याची. बरोबर. तर डिस्प्लेसमेंट किती येणार आहे? तर -10 येणार डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज -10 किलोमीटर. ठीक आहे. आता अवरेज वेलोसिटी काय असते? अवरेज वेलोसिटी इक्वल टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, अवरेज वेलोसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट किती झालेलं? -10 किलोमीटर. आणि टाइम किती लागलेला आहे टोटल? हा 1 hour. ठीक आहे, 1 hour. आणि हा 2 hour. 1 + 2 hour इज 3 hour. किती? 3.33. ही काय झाली? अवरेज वेलोसिटी झाली याची. किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर युनिट राहील त्याची. आणि ही काय झाली? त्याची अवरेज वेलोसिटी झाली. आणि आपण पॉझिटिव्ह ईस्ट डायरेक्शन म्हणजे आपण पॉझिटिव्ह घेतो. ईस्ट डायरेक्शनला पॉझिटिव्ह असते अवरेज वेलोसिटी, आणि वेस्ट डायरेक्शनला कशी असते? निगेटिव्ह असते. तर आपलं -3.33 किलोमीटर किंवा 3.33 वेस्ट डायरेक्शन मध्ये राहणार. वेस्ट डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येते आपल्याला. ठीक आहे. अवरेज वेलोसिटी कसं फाइंड आउट केली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A car travels 120 kilometer north in 2 hours. 120 किलोमीटर. टाइम किती लागलेला आहे त्याला? 2 घंटे लागलेला आहे नॉर्थ डायरेक्शन मध्ये. अँड देन रिटर्न्स बॅक टू द स्टार्टिंग पॉइंट. परत त्यानं काय केलेलं? वापस आलेलं याच डायरेक्शन मध्ये वापस आलेलं आहे. असं परत 120 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्याला. त्याला टाइम किती लागला? 1 hour लागलेला आहे. आलं लक्षात? तर अवरेज स्पीड काय येणार याची? टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे त्यानं? टोटल डिस्टन्स कव्हर किती केलेलं आहे? 120 किलोमीटर. एक पहिल्यांदा सुरुवातीला केलेलं आहे नॉर्थला जाताना. परत वापस येताना 120 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्यांनी. आणि त्याला टाइम किती लागलेला आहे? सुरुवातीला 2 hour लागलेला आहे. परत वापस येताना 1 घंटा लागलेला आहे त्याला. तर टोटल किती येते? 240 त्याचे डिस्टन्स कव्हर केले त्याने. आणि टाइम किती लागलेला त्याला? 3 घंटे लागलेला आहे. तर असं किती ना? 3 × 8 = 24. तर 80 किलोमीटर पर आवर त्याची काय राहणार? अवरेज स्पीड राहणार त्याची. 80 किलोमीटर पर आवर काय राहणार त्याची? अवरेज स्पीड राहणार. ठीक आहे. ए पर्सन वॉक्स 100 मीटर साऊथ. इथून स्टार्ट केलं त्यांनी. सपोज 100 किलोमीटर त्यांनी काय केलं? साऊथला मुवमेंट केलेलं आहे. त्याला टाइम किती लागलेला आहे? 50 सेकंद लागलेले आहेत. आणि परत त्याने काय केलेलं आहे? 100 मीटर नॉर्थ डायरेक्शन मध्ये मुवमेंट केलेला आहे. त्याला टाइम किती लागलेला आहे? टाइम त्याला 50 सेकंद लागलेला आहे. व्हॉट इज द अवरेज स्पीड ड्युरिंग द एंटायर ट्रिप विचारलेलं आहे. अवरेज स्पीड इक्वल टू
टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेलं त्याने, टोटल डिस्टन्स अपॉन टाइम असते. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम किती लागला तो टाइम असतो. टोटल डिस्टन्स किती लागलेलं त्यांनी साऊथला मुवमेंट करताना सुरुवातीला किती लागलेलं आहे, त्याला 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. परत परत वर जाताना त्याला डिस्टन्स किती लागलेला आहे, 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्याला. आणि टाइम किती लागलेला आहे, 50 सेकंद प्लस 50 सेकंद त्याला टाइम लागलेला आहे. तर टोटल डिस्टन्स किती झाले, 200 अपॉन टाइम किती लागलेला आहे, 100 किलोमीटर, आणि हे टाइम आवर मध्ये आहे. 0-0 करते. तर अवरेज स्पीड किती येणार आहे याची, 2 किलोमीटर पर आवर. अवरेज स्पीड किती राहणार आहे, 2 किलोमीटर पर आवर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. बघा, इफ रनर कम्प्लीट्स 400 मीटर लॅप इन 50 सेकंड्स. रनरने डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 400 मीटर. किती टाइम लागलेला आहे, 50 सेकंद त्याला टाइम लागलेला आहे. अँड देन स्टँड स्टील फॉर 10 सेकंद. परत 10 सेकंद त्याला थांबलेला आहे. 10 सेकंद त्याला अजून टाइम लागलेला आहे. व्हॉट इज द अवरेज स्पीड. अवरेज स्पीड काय असते, टोटल डिस्टन्स त्यानं किती कव्हर केलेलं आहे, 400 डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आणि टोटल टाइम किती आहे, 50 प्लस 60, 50 प्लस 10 किती झालं, 60 झालं. 400 अपॉन 60, 6-6-6-36, 6.67 मीटर पर सेकंद काय राहणार त्याची अवरेज स्पीड राहणार. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. पाचवा क्वेश्चन. अन ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी विच इज 300 मीटर अवे. आणि स्टार्ट केलेलं ए, 300 मीटर त्यानं काय केलेलं आहे, डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. किती टाइम लागलेला आहे त्याला, 15 सेकंद लागलेले आहेत. आणि त्याने परत वापस आलेला आहे म्हणत आहे, सांगत आहे परत वापस आलेला आहे त्याला टाइम किती लागलेला आहे, 10 सेकंद लागलेला. व्हॉट इज द अवरेज व्हेलोसिटी. बघा, त्याचं इथून स्टार्ट केलं होतं त्यानं आणि परत वापस इथंच आलेलं आहे, परत वापस इथं आलेलं आहे त्यानं. इनिशियल अँड फायनल पॉईंट त्याचे काय सेम आहे. इनिशियल आणि फायनल पॉईंट त्याचे सेम आहेत, त्यामुळे त्याचे डिस्प्लेसमेंट काय राहणार, डिस्प्लेसमेंट 0 राहणार. इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट जर सेम असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती असते, 0 असते. त्यामुळे त्याची अवरेज व्हेलोसिटी काय राहणार, अवरेज व्हेलोसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असते. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट 0 असेल आणि टाइम काय पण असेल, एनिथिंग टाइम 15 प्लस 10 25 सेकंद असेल. तर मी एनिथिंग 0 अपॉन एनिथिंग काय 0 असते. अवरेज व्हेलोसिटी काय येणार, 0 मीटर पर सेकंद, 0 राहणार. अवरेज व्हेलोसिटी काय असेल, 0. नेक्स्ट क्वेश्चन. A car drives 150 km at a speed of 75 km per hour. A car drives 150 km distance at a speed of 75 km per hour. And then he drives another 150 km, another 150 km at a speed of 50 km per hour. What is the average speed of the car for the entire trip? बघा, त्याने ए पासून बी ला गेलेला आहे. ह्या पॉइंटला सी नाव देऊ आपण, ठीक आहे. त्याने ए टू सी मुवमेंट केलेलं. आपल्याला टोटल टाइम माहित नाही, डिस्टन्स माहित आहे. टोटल 150 प्लस 150 किलोमीटर आपल्याला डिस्टन्स माहित आहे, फक्त टाइम माहित नाही आपल्याला. ए टू सी किती टाइम लागला त्याला, सी टू बी जायला टाइम किती लागला त्याला माहित नाही आपल्याला, ते काढावं लागलं. ए टू सी त्यानं मुवमेंट केलेला आहे, त्याला टाइम किती लागलेला आहे, त्याला डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे काय असते, टाइम असते. 150 किलोमीटर डिस्टन्सला आहे आणि त्याला स्पीड किती होती त्यावेळेस, 75 किलोमीटर पर आवर. तर काय येणार, 2 आवर त्याला काय लागला, टाइम लागला. इथून ए टू सी जायला त्याला टाइम किती लागला, 2 आवर. परत सी टू बी त्याने मुवमेंट केलेला आहे, त्याला टाइम किती लागलेला आहे सी टू बी साठी. त्याने डिस्टन्स कव्हर केलं 150 किलोमीटर आणि त्याला स्पीड किती त्यावेळेस त्याची 50 किलोमीटर पर आवर होती.
3 आवर त्याला टाइम लागला C to B मुवमेंट करायला. तर आपल्याला आता दोन्ही भेटलेलं आहे, बरोबर. ठीक आहे, तर अवरेज वेलोसिटी काय राहणार, अवरेज स्पीड काढायची. अवरेज स्पीड म्हणजे काय असणार, टोटल डिस्टन्स किती आहे त्याचं, टोटल डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेलं आहे 150. 150 प्लस 150, 150 प्लस 150 डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी. टाइम किती लागलेला आहे त्याला, 2 आवर प्लस 3 आवर, टोटल 2 + 3 आवर टाइम लागलेला आहे. 150 प्लस 150 किती होणार, 300 किलोमीटर. आणि टाइम किती लागलेला आहे, 2 + 3 म्हणजे 5 आवर टाइम लागलेला आहे. तरी 5 × 30, 5 × 30 म्हणजे 60 किलोमीटर पर आवर ही त्याची काय राहणार, अवरेज स्पीड राहणार. 60 किलोमीटर पर आवर इज द अवरेज स्पीड राहणार त्याची. नेक्स्ट क्वेश्चन. A train travels 90 kilometer in 1 hour. Train travels 90 kilometer in 1 hour and then 60 kilometer in 2 hours. What is the average velocity of the train if travels in a straight line? बघा, जर मोशन जर स्ट्रेट लाईन असेल आणि डायरेक्शन चेंज होत नसेल तर अवरेज वेलोसिटी आणि अवरेज स्पीड सेम राहणार. मॅग्निट्यूड ऑफ अवरेज वेलोसिटी इज इक्वल टू अवरेज स्पीड इफ मोशन इज इन स्ट्रेट लाईन अँड डायरेक्शन डज नॉट चेंज. ठीक आहे, डायरेक्शन डज नॉट चेंज असेल आणि स्ट्रेट लाईन मोशन असेल तर मॅग्निट्यूड ऑफ अवरेज वेलोसिटी इज इक्वल टू अवरेज स्पीड. ठीक आहे. A train travels in 90 kilometer in 1 hour and then फाइंड आउट काय करायची, तर आपल्याला अवरेज वेलोसिटी फाइंड आउट करायची. आपल्याला अवरेज वेलोसिटी काढायची. अवरेज वेलोसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, तर स्ट्रेट लाईन मोशन आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल राहणार. स्ट्रेट लाईन मोशन आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल राहणार. डिस्टन्स, टोटल डिस्टन्स किती आहे, 90 + 60 किलोमीटर. टाइम किती लागलेला आहे त्याला, 1 + 2 आवर लागलेला आहे. 150/3 किती होणार, 3×5=15, 50 किलोमीटर पर आवर. 50 किलोमीटर पर आवर काय राहणार आहे त्याचे, अवरेज वेलोसिटी म्हणा किंवा अवरेज स्पीड म्हणा, दोन्ही इक्वल राहणार स्ट्रेट लाईन मोशन. नेक्स्ट क्वेश्चन. A person walks 1 kilometer north. A person walks 1 kilometer north, 1 kilometer, then 1 kilometer east, 1 kilometer east, and finally 1 kilometer south. 1 kilometer south. What is their average speed if the total time taken is 30 minutes? टाइम किती लागलेला आहे त्याला, 30 minutes. 30 minutes मध्ये टाइम किती झाला, हाफ आवर लागलेला टाइम, हाफ आवर लागलेला. अवरेज स्पीड इक्वल टू टोटल डिस्टन्स किती आहे ना, इथून 1 किलोमीटर कव्हर केलं, परत 1 किलोमीटर कव्हर केलेलं आहे, परत 1 किलोमीटर कव्हर केलंय, प्लस 1 किलोमीटर झालं, बरोबर. टाइम किती लागलेला आहे, हाफ आवर लागलेला आहे. हे किलोमीटर मध्ये आणि हे आवर मध्ये राहणार. 3 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्यांना, किती मिनिटांमध्ये, हाफ आवर मध्ये कव्हर केलेला आहे. बघा, हे 2 वर जाऊन मल्टिप्लिकेशन होईल. 6 किलोमीटर/आवर. 6 किलोमीटर/आवर काय होणार आहे त्याचे अवरेज स्पीड राहणार आहे. अवरेज स्पीड किती राहणार आहे, 6 किलोमीटर/आवर. ऑप्शन मध्ये नाहीये, पण आन्सर किती आहे त्याचं, 6 किलोमीटर/आवर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. A person travels 100 meter in 10 seconds, then 200 meter in 20 seconds. What is their average speed for the entire journey? A person travels 100 meter in 10 seconds. 100 मीटर 10 सेकंदामध्ये कव्हर केलं त्यांनी. देन 200 मीटर, देन 200 मीटर, 200 मीटर in 20 seconds. What is their average speed for the entire journey? Average speed काय असते, टोटल डिस्टन्स म्हणजे हे 100 मीटर, हे 100 मीटर प्लस हे 200 मीटर.
टाइम किती लागलेला आहे 10 सेकंद आणि हे 20 सेकंद. 10 + 20 टोटल टाइम 300 मीटर डिस्टन्स आणि सेकंद किती लागले 30 सेकंद. 10 मीटर पर सेकंद. 10 मीटर पर सेकंद काय राहणार त्याचे ॲव्हरेज स्पीड राहणार. ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. A drone flies 500 meter north. A drone flies 500 meter north. नॉर्थ डायरेक्शन म्हणजे 500 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. त्याला टाइम किती लागलेला आहे 5 मिनिट्स लागलेला आहे. अँड देन 500 मीटर साऊथ. मग त्यानं परत साऊथ लागले इथं बघा. त्याने इथून स्टार्ट केलं इथं पोहोचला 500 मीटर डिस्टन्स. परत वापस आले साऊथला. त्याने परत वापस आले साऊथला. किती 500 मीटर डिस्टन्स कव्हर केलं त्याने. टाइम किती लागलेला त्याला 3 मिनिट्स लागलेले आहेत. ॲव्हरेज व्हेलॉसिटी विचारलेलं आहे बघा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय असते. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असते. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असते बघा. इथे डिस्प्लेस तर इथे इथून स्टार्ट केलं होतं. इनिशियल पॉईंट हा झाला आणि परत वापस इथंच आलेला आहे फिरून त्याने. फायनल पॉईंट इथं आहे. इनिशियल पॉईंट हा, फायनल पॉईंट पण हाच आहे. त्याच्यामुळे त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे. डिस्प्लेसमेंट काय असते द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. द शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. इथं सेम इनिशियल पॉईंट आहे, फायनल पॉईंट पण सेम आहे. त्याच्यामुळं काय आहे त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट किती आहे 0 आहे. डिस्प्लेसमेंट 0 आहे. 0 अपॉन एनी टाइम है ना. 0 अपॉन एनीथिंग काय असणार 0 राहणार. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय राहणार ती 0. तर थँक्यू व्हेरी मच. काही डाऊट असतील काही कमेंट असतील तुमच्या तर प्लीज आम्हाला कळवा.